सहसा शेतकरी बांधवाला सुद्धा विनंती आहे माझी, आपण सहसा नवीन करायचं काय कुणी सांगितलं की आपली मानसिकता होत नाही, जुनी पारंपरिक करण्यावर लय आपला भर असते. बीबीएफवर आपण डोकं फोडून सांगतोय माने साहेब, पण अजून बीबीएफवर आता चाललेत कुठं लोकांना वाटतं हाय उगं पातळ दिसतंय, कसं काय उतार पडतंय काय खरं. जुन्या लोकांच्या तर डोक्यातलं निघतच नाही. 3 फुटाची सरी होती, आता लागली 4 फूट 5 फूट 6 फुटापासून गेली, 9 फुटावर सुद्धा ऊस काढायला लागली लोक. सोयाबीनचं सुद्धा बीबीएफचं जे उत्पादन आहे, साध्या टिपणीनं पेरलेलं बीबीएफनं पेरलेलं दोन्हीच्या उतारात तुम्ही आता तुम्ही काय करा, एक आपलं एकरभराचा तुकडा आहे का नाही, अगर 2 एकरचा असेल 1 एकरभर त्या टुकड्यात तुम्ही साध्या टिपणीनं प्यारा आणि त्याच तुकड्यात दुसरं बीबीएफनं प्यारा आणि दोन्हीतला उतार फक्त काढून घ्या. मला वाटतं ह्या दोन्हीतला उतार तुम्ही स्वतः जेव्हा बघचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल किंवा बीबीएफनं जी पेरलंय त्याच्यात तुम्हाला जास्त उतार पडतंय. मला वाटतं ह्या पद्धतीनं स्वतः शेतकऱ्यानं प्रयोगशील होऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कसं आहे कलाकार आरपण ती म्हातारी माणसाला सांगायला गेलं चल म्हणते ती तुला काय माहिती आहे म्हणते ती मी लय दिवस केले म्हणून त्यांनाच करू दे आधी. त्यांनी स्वतः जर केलं तर निश्चितपणे त्याच्यातला जो फरक आहे स्वतःला फायदा किंवा स्वतः बघितल्याच्या नंतर निश्चितपणे शेतकरी सुद्धा त्या तंत्रज्ञानाकडे वळाल्याशिवाय राहणार नाही.